तुम्हाला माहिती आहे का 10 ऑक्टोबरला वर्ल्ड गुलाबजाम दिवस आहे आणि गुलाबजाम जर बनवायचं झालं तर आठवतं ते फक्त आपल्याला गिट्स. तर आज आपण गिट्सचे गुलाबजाम बनवणार आहोत. रसरशीत गुलाबजाम जर म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो. तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत हलवाई स्टाईल मस्त रसरशीत बिना खवा बिना मावा बिना मिल्क पावडर एक वेगळ्या आणि साध्या सोप्या पद्धतीत न चुकता मस्त रसरशीत गुलाबजाम घरामध्ये कसे तयार करायचे याची प्रॉपर अशी रेसिपी दाखवणार आहे. तुमच्यापैकी बरीच जण घरामध्ये गुलाबजाम बनवण्याचा प्रयत्न करतात, पण आपण काही चुका करतो. त्या चुका केल्यामुळे तुमचे हे गुलाबजाम असे हे छान रसरशीत आणि मऊसूत होत नाही, आतपर्यंत रस मुरत नाही. त्या कोणत्या टिप्स आहेत या सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. एक खास सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे आयुष्यात कधीसुद्धा तुमचे गुलाबजाम अजिबात फसणार नाही. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आजचे हे झटपट गुलाबजाम आज आपण गिट्स कंपनीच्या इन्स्टंट मिक्स गुलाबजाम मिक्स पासून तयार करणार आहोत. अचानक जर गुलाबजाम खाण्याची जर इच्छा झाली की असं हे पॅकेट जर घेऊन आलात तर अगदी अर्धा तासात तुम्हाला भरपूर गुलाबजाम तयार करता येतील. कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मॉल्समध्ये हे गिट्स कंपनीचं गुलाबजाम मिक्स तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल. पॅकेटच्या मागे असे काही 3 स्टेप दिलेले आहेत. या 3 स्टेपमध्ये अगदी तुम्हाला परफेक्ट असे गुलाबजाम तयार करता येतील. 200 ग्रामचं हे पॅकेट आहे. अगदी कोणतीही बाकीची जिन्नस न वापरता साध्या सोप्या पद्धतीत हे गुलाबजाम तुम्हाला तयार करता येतील. हे पॅकेट वापरायचं कसं ते सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा पॅकेट फोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचं हे गुलाबजामचं प्रीमिक्स तुम्हाला यामध्ये उपलब्ध होतं. आता हे 200 ग्राम जरी असलं तरी तुम्हाला कपाने मी व्यवस्थित मोजून दाखवणार आहे, म्हणजे घरामध्ये जरी बनवत असाल तर तुमचं हे गुलाबजाम अजिबात बिघडणार नाही. तर या मेजरिंग कपने 1 कप आणि हा अर्धा कप म्हणजे साधारणतः 200 ग्राम प्रमाणात हे गुलाबजाम प्रेमिक्स आहे. घरामध्ये तुमच्या मेजरिंग कप नसेल तर कोणताही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला हे मोजून घ्यायचं आहे, म्हणजे बाकीची सुद्धा जिन्नस तुम्हाला याच कपने किंवा वाटीने मोजून घेता येईल. आता हे पॅकेटमधलं गुलाबजाम प्रीमिक्स असं हे सुरुवातीला चमचाने किंवा हाताने थोड्याशा गुठळ्या मोडत हे स्मूथ असं आपल्याला करून घ्यायचं आहे. छोट्या मोठ्या चुका करतो बघा आपण, या सगळ्या चुका तुम्हाला टाळायचं आहे. अजिबात तुमचं हे गुलाबजाम प्रीमिक्स वापरून गुलाबजाम बिघडणार नाही. थोडंसं चमचाने आपण असं हे दाबून घेतलेलं आहे. आता हे गुलाबजामचं पीठ मळण्यासाठी एक तर तुम्ही पाणी वापरू शकता किंवा तुम्ही इथे दूध वापरू शकता. दुधाने थोडीशी चांगली चव येते. ज्या कपने 1.5 कप गुलाबजाम प्रेमिक्स घेतलेला आहे, अगदी सारख्याच कपने अर्धा कप इथे आपण गरम करून अगदीच कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे. दूध अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि फक्त चमचाने किंवा हाताने असं आपल्याला फक्त वर खाली करून घ्यायचं आहे. तर 1.5 कप प्रेमिक्ससाठी अर्धा कप कोमट दूध अगदीच परफेक्ट आहे. दुधाऐवजी पाणी जरी वापरलं तरीही चालू शकेल. फक्त या पिठाला अगदी दाबून दाबून न मळता फक्त चमचाने किंवा हाताने असं फक्त आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुमच्यापैकी बरीच जण हे प्रीमिक्स वापरून अगदीच दाबून दाबून पीठ मळत असाल तर असं अजिबात करायचं नाही. फक्त चमचाने किंवा हाताने आपल्याला फक्त हे दूध यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. झाकण लावून एक 5-6 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. अजिबात पीठ आपण इथे मळलेलं नाही. दुसरीकडे आपण चासणी किंवा शुगर सिरप करून घेणार आहोत. आता गिट्स गुलाबजाम प्रेमिक्सच्या मागे काय लिहिलं आहे, 200 ग्राम पॅकेटसाठी साधारणतः 600 ग्राम साखर याला परफेक्ट आहे. आता 600 ग्रामचा तुम्ही अंदाजाने घेऊ शकता किंवा वजनाने घेऊ शकता. नसेलच तर याच कपाने 3 कप आणि 600 ग्राम अशी आपण साखर मोजून घेतलेली आहे. आणि ज्या कपने 3 कप साखर घेतलेली आहे, अगदी त्याच कपने 2.5 कप आपण इथे साधं पाणी घेतलं आहे, म्हणजे तुम्हाला प्रमाण तर अगदी व्यवस्थित कळलंच असेल. 3 कप साखरेसाठी 2.5 कप पाणी अगदीच परफेक्ट आहे. आता काय करायची आहे, मोठ्या आचेवर साखर संपूर्णतः आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, इथे सुद्धा आपण चूक करतो. त्याने ना आपले गुलाबजाम थोडेसे घट्ट होतात, मऊसूत होत नाही, आतपर्यंत रस त्याचा मुरत नाही. म्हणजे गुलाबजाम तुमचे मऊसूत रसरशीत होण्यासाठी चासणी तुम्ही कशी बनवताय हे सुद्धा मॅटर करतं. त्यासाठी मोठ्या आचेवर साखर संपूर्ण पाण्यामध्ये आपण विरघळून घेतली आहे. अशी संपूर्ण साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि अशी ही छान 5 मिनिटं आपल्याला ही चासणी चांगली शिजवून घ्यायची आहे. चासणी शिजवून साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत. सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे. नसेल तुमच्याकडे तर नाही घातली तरीही चालू शकेल. आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे, कारण गुलाबजाम चासणी खूप जास्त घट्ट नसते. त्याला 1 तार 2 तार असं काहीच करायचं नसतं. आता ही चासणी झाली की नाही हे बघण्यासाठी थोडंसं हातावर ही चासणी अशी चोळून बघितली ना की हातावर तेल चोळल्यासारखं किंवा हलकीशी शायनिंग किंवा हलकीशी याला थोडंसं चिकटपणा येतो. आणि गुलाबजामसाठी अशीच आपल्याला पातळसर चासणी हवी आहे. जास्त जर घट्ट झाली की गुलाबजाम चासणी शोषून घेणार नाही आणि ते आतमध्ये कच्चे किंवा थोडेसे रफ लागतात. म्हणून अशी ही चासणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे.
तर चासणी तयार झालेली आहे. लगेचच आपण याला झाकून ठेवणार आहोत, कारण गरम गरम चासणीमध्ये आपल्याला गरम गरम गुलाबजाम घालायचे आहेत. इथे साधारणतः 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत. थोडंसं पीठ भिजलेलं आहे आणि थोडंसं हे मस्त मोकळं झालं आहे. आता हातावर घेतलं की तुम्ही इथे बघू शकता पूर्वीपेक्षा थोडंसं पीठ आपल्याला घट्ट लागतंय. आता पॅकेटच्या मागे लिहिले पीठ आपल्याला मळायचं आहे. आता मळायचं याचा अर्थ असा नाही की अगदी जोर लावून लावून हे पीठ मळायचं आहे. फक्त अगदी हलक्या हलक्या हाताने फक्त पिठाचा आपल्याला असा छान गोळा करून घ्यायचा आहे. तर या गिट्स कंपनीच्या गुलाबजाम प्रेमिक्समध्ये अशी काही जिन्नस घातली जातात. त्याने खूप जास्त पीठ मळल्यामुळे तुमचे गुलाबजाम घट्ट होतात, कडक होतात, आतपर्यंत रस मुरत नाही. म्हणून अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे पीठ छान मळून घेतलंय आणि पीठ मळल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि मऊसूत झालेला आहे. आता आवश्यकतेनुसार तुम्हाला लहान मोठे जसे गुलाबजाम बनवायचे असतील तसे तुम्ही असे गोळे करू शकता. आता पॅकेटमध्ये सांगितलंय 200 ग्राम प्रेमिक्सपासून साधारणतः 40 गुलाबजाम तयार होतात. गोळे संपूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला फायनली असे गोळे करून घ्यायचे आहे. त्यासाठी गिट्सचं थोडंसं साजूक तूप हाताला लावून घेतलेलं आहे. साजूक तूप हाताला लावूनच आपल्याला हे गुलाबजाम असे गोल गोल करायचं आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण गुलाबजामचे हे गोळे करताना हातावर अगदीच घासून घासून त्याला मळून मळून हे गोळे करत असतात, पण अजिबात गोळे करण्याची गरज लागत नाही. त्याने सुद्धा तुमचे गुलाबजाम तळल्यानंतर तेलामध्ये फाटू शकतात. तर अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे गोळे असे छान करून घ्यायचे आहेत आणि इतक्या प्रेमिक्सचे साधारणतः 38 ते 40 गुलाबजाम आपण तयार केलेले आहेत आणि थोड्या थोड्या अंतरावर आपण असे पसरून ठेवलेले आहेत. आता फायनली आपण याला छान खरपूस असं तळून घेणार आहोत. गुलाबजाम आज आपण या गिट्स कंपनीच्या साजूक तुपामध्ये तळणार आहोत. चवीला छान आहे, 100% प्युअर आहे आणि विशेष म्हणजे गाईचं तूप असल्यामुळे पचायलाही अगदीच हलकं फुलकं आहे. गुलाबजाम तळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई घेतलेली आहे आणि गिट्स कंपनीचं हे साजूक तूप आपण या कढईमध्ये घातलेलं आहे. साजूक तूप मोठ्या आचेवर संपूर्णतः आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. असं संपूर्ण विरघळल्यानंतर मध्यम आचेवर 1-2 मिनटं हलकंसं आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे, कारण गुलाबजाम तळण्यासाठी खूप जास्त कडकडीत साजूक तूप गरम नसावं. अगदीच हलकं फुलकं म्हणजे तुम्ही इथे बघू शकता गुलाबजाम घातल्यानंतर अगदीच हलके हलके याला बुडबुडे येत आहेत. अगदी असेच आपल्याला करायचं आहे आणि सुरुवातीला खूप जास्त गुलाबजाम न घालता एक 7-8 आपण गुलाबजाम असे हे लांब लांब अंतरावर पसरून घातलेलं आहे आणि अगदी मंद आचेवर 3 ते 4 मिनटं असे छान आपण तळून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी मंदच आहे. झारीने फक्त तेल असं हे वर खाली आपल्याला करत राहायचं आहे आणि अगदी अलगद अलगद बाजू उलथत आपल्याला हे गुलाबजाम साधारणतः 6 ते 7 मिनटं अगदी मंद आचेवर हलक्याशा बदामी रंगावर असे छान तळून घ्यायचे आहे. मंद आचेवर तळून घेतल्यामुळे हे आतपर्यंत चांगले तळले जातात. मगाशी सांगितल्याप्रमाणे गरम गरम चासणीमध्ये गरम गरम तळलेले गुलाबजाम घालायचे. जर चासणी तुमची थोडीशी कोमट किंवा गार झाली असेल तर मोठ्या आचेवर थोडीशी एखादी उकळी आणा आणि गरम गरम साखरेच्या या चासणीमध्ये गरम गरम गुलाबजाम घालायचे. थोडंसं वर खाली करायचंय आणि झाकण लावून घ्यायचंय. असं हे करायचं आहे आणि अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे गुलाबजाम असे आपण छान तळून घेणार आहोत. पॅकेटच्या मागे 3 स्टेप दिलेले आहेत. 3 स्टेप देऊन सुद्धा तुमचे गुलाबजाम तेलामध्ये जर एखाद वेळेस फुटत असतील, चिरा पडत असतील तर सुरुवातीला 3 ते 4च घाला. त्यामध्ये तुम्हाला अंदाज येत असेल तर काय करायचं, पिठामध्ये 1 चमचाभर गव्हाचं पीठ घालायचं आहे. पुन्हा पीठ हलकंसं मळून तुम्हाला याचे गोळे तळून घ्यायचे आहेत. अजिबात गुलाबजाम तुमचे फाटणार नाही. ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी. सगळे गुलाबजाम तळून चासणीमध्ये घातलेलं आहे. आता याला झाकण लावणार आहोत आणि साधारणतः 4 ते 5 तास किंवा रात्रभर तुम्हाला हे असं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे हवं तितकं गुलाबजाम चासणी सगळं शोषून घेईल. साधारणतः मी इथे 3-4 तास ठेवलेलं होतं. तुम्हाला सुद्धा माझ्याप्रमाणे असे मस्त रसरशीत गुलाबजाम हवे असतील तर थोडा जास्त वेळ तुम्ही हे चासणीमध्ये मुरत ठेवा. हवं असेल तर रात्रीसुद्धा तुम्ही हे करून ठेवलं की अख्खा रात्र हे छान मुरलं जातं. 200 ग्राम प्रमाणात गिट्स कंपनीच्या इन्स्टंट गुलाबजाम प्रेमिक्सपासून साधारणतः 1 किलोपेक्षा जास्त गुलाबजाम तुम्ही अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीत तयार करू शकता. गुलाबजामला रंग किती सुंदर आलाय तुम्ही बघू शकता. मस्त बाहेरून रसरशीत दिसतोय, आतून अगदीच मऊसूत झालेला आहे. एक गुलाबजाम आपण इथे कट सुद्धा करून दाखवणार आहे. तत्पूर्वी किती रसरशीत आहे तुम्ही इथे बघू शकता. अगदी लहान बाळ असतील, आजी आजोबा असतील, अगदीच आवडीने खातील असे हे गुलाबजाम तुम्ही नक्की करून पहा. अगदी सॉफ्ट आहे, आतपर्यंत रस चांगलाच मुरलेला आहे. अजिबात तुम्हाला आतमध्ये घट्ट गोळा कुठे दिसत नसेल. तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा मला नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.